लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता कान्हा हा सखीची साथ देणार आणि कान्हा आणि सखीचा सुखी संसार उभा राहणार। चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की दाभाडे मावशींनी कान्हा आणि सखीला सांगितलेलं असतं की आता तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपा। मग आता पहिले तर कान्हाची इच्छा नसते सखीबरोबर जाण्याची आणि सखीची सुद्धा इच्छा नसते कान्हाबरोबर जाण्याची, पण दाभाडे मावशींनी सांगितलेलं असतं त्यामुळे दोघांनाही गुपचूप निमूटपणे त्यांचं ऐकावं लागतं। दाभाडे मावशी त्या दोघांनाही सांगतात आणि उद्या बाजारात जायचं पहिलं आणि ज्या काही वस्तू का तुम्हाला गरजेच्या आहेत त्या सर्व घेऊन यायच्या। चादरी, उशा, ब्लँकेट, अगदी जे काही तुम्हाला लागेल ते सगळं, कळलं का? त्यावर कान्हा म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं आम्ही उद्या येऊ सगळं घेऊन। त्यानंतर मग कान्हा हा सखीला घेऊन त्यांच्या रूमवरती जातो। आता रूमवरती गेल्यावर कान्हा सखीला खुर्ची देतो, खुर्चीवर सखी बसते। आता कान्हा सखीला म्हणत असतो सॉरी, म्हणजे पसारा आहे, जरा अस्ताव्यस्त आहे खोली। ॲक्च्युली काय आहे ना, आम्ही इथे बॅचलर्स राहतो त्यामुळे मग आवरावर म्हणजे नाही करत, मी आणि किरण आम्ही दोघंच असतो या खोलीवर, त्यामुळे जरा म्हणजे ते तुम्ही बसा ना, मी आवरतो पटापट सगळं बेबी सरकार, तुम्हाला सवय नसेल अशी पसाऱ्यामध्ये राहण्याची, मला माहिती आहे। त्यावर सखी म्हणते तू एक काम कर, पहिलं माझं सामान बाहेर आहे ते घेऊन ये। त्याबरोबर कान्हा लगेचच सखीची बॅग आणायला जातो। तर आता सखी विचार करते माझे कपडे, माझं सामान कुठे ठेवू, आणि मग आता ती तिचे कपडे, तिचं सामान ठेवण्यासाठी तिला कपाट बघत असते आणि आता तिला ते कपाट दिसतं कान्हाचं। आता कान्हाचं हे तेच कपाट असतं ज्या कपाटामध्ये आता कान्हाने सगळ्यांचे फोटो लावलेले असतात आणि त्या फोटोंवरती धागे बांधलेले असतात। सखी जाऊन ते कपाट उघडणारच असते, पण इतक्यात कान्हा तिला येऊन मागणं हाक मारतो। सखी म्हणते काय झालं? त्यावर कान्हा म्हणतो बेबी सरकार, मी म्हणतो असं की तुम्ही हे कपाट कशाला उघडताय ना, हे कपाट आपण नंतर बघू, आधी आपण आवरावर करून घेऊ, नाही म्हणजे रात्र झाली आहे, खालचं मी सगळं झाडून घेतो, मग तुम्ही झोपून घ्या आणि उद्या सकाळी उठल्यावरती मग आपण हे सगळं म्हणजे मी हे सगळं साफसफाई करून घेईन काय। त्यावर सखी म्हणते नाही, मला उघडायचं हे कपाट, मला बघायचं आहे असं काय आहे या कपाटात। आणि मग कान्हा म्हणत असतो बेबी सरकार थांबा, पण सखी काही थांबत नाही, सखी ते कपाट उघडते। आता कपाट उघडल्या कपाटातनं ये असे भरमसाठ कपडे खाली पडतात। सखी कान्हाकडे बघते आणि डोळे मोठे करते। तर कान्हा म्हणतो हेच होणार होतं, मला माहीत होतं, किरण आणि मी एकच कपाट वापरतो त्यामुळे पसारा। त्यावर सखी म्हणते अरे लहान आहात का रे तुम्ही, इतका पसारा? अरे लहान मुलांची खोलीसुद्धा आवरलेली असते, कुल्फीचं कपाट जाऊन उघडलंस ना तर ते सुद्धा आवरलेलं असतं। कान्हा म्हणतो मुलगी आहे ना ती, बेबी सरकार, अहो मुली सांभाळून वस्तू वापरतात, मुली व्यवस्थित वस्तू ठेवतात, मुलांच्या बाबतीत तसं नसतं। आम्ही बिचारी मुलं, आम्हाला काय, आम्हाला सापडेल ते आम्ही घालतो, कसेही राहतो, तुम्ही काळजी नका करू। त्यावर सखी म्हणते गप्प बस तू पहिला आणि एक काम कर, झाडू घेऊन ये पहिला। त्यावर कान्हा म्हणत असतो अहो बेबी सरकार, कशाला उगाचच्या उगाच तुम्ही आता रात्रीचे हे सर्व कष्ट करत बसताय, मी म्हटलं ना तुम्हाला उद्या सकाळी मी सगळं क्लिअर करून घेतो म्हणून। तुम्ही आत्ता एक काम करा, तुम्ही झोपून घ्या, आत्ताच तुम्ही जेवलाय, आता गोळ्या घेतल्यावर तुम्हाला ग्लानी येईल आणि मग नंतरनं उगाच तुम्हाला त्रास होईल, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपून घ्या, म्हणजे कसं उद्या सकाळी तुम्हाला उठायला फ्रेश वाटेल। आता जर तुम्ही झोपला नाही तर उद्या तुम्हाला त्रास होईल, हो की नाही? त्यामुळे तुम्ही आता झोपून घ्या, ते तुम्हाला बरं पडेल। उगाच पुढे जाऊन तुम्हाला जास्त कमी काही त्रास झाला तर सरकार मलाच विचारतील, मलाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। त्या शेवटी तुमची आई आहेत, कितीही तुमच्यावर नाराज झाल्या किंवा काहीही असलं तरी शेवटी त्यांचं तुमच्यावरती थोडंफार लक्ष हे राहणारच आहे। उद्या जर तुम्हाला काही त्रास झाला तर त्या मला रागवतील, तुम्हाला काही त्रास होऊ नये, तुम्हाला आरामात निवांत राहता यावं म्हणूनच त्यांनी मला तिथे घर जावई म्हणून राहायला सांगितलं होतं, पण तुम्हालाच ते पटलं नाही आणि तुम्ही मला घेऊन इकडे राहायला आलात। आता जर इथे आल्याच्या नंतर तुम्हाला काही त्रास झाला किंवा कसलं म्हणजे काही एलर्जी वगैरे झाली तर आधीच सरकार माझ्यावरती रागवतील, त्यामुळे प्लीज तुम्ही उगाचच्या उगाच स्वतःला काहीतरी त्रास होईल असं काहीही वागू नका, कळतंय का तुम्हाला? सखी म्हणते गप्प बस, साफसफाई करायची नाही म्हणून नको ती कारणं देऊ नकोस, गुपचूप साफसफाई कर।
मग सखी आणि कान्हा दोघंजणं मिळून रात्रभर सगळी साफसफाई करून घेतात. आता दुसऱ्या दिवशी त्या दोघांनाही उठायला उशीर होतो, कारण ते दोघं थकलेले असतात. दाभाडे मावशी आणि जान्हवी दोघीजणी आता चहा घेऊन त्या दोघांसाठी आलेले असतात. आता दाभाडे मावशी सखीला म्हणतात, काय गं सखी, बाळा रात्री झोप लागली ना व्यवस्थित? त्यावर लगेच जान्हवी म्हणते, मला तर वाटतं झोप झालेली नसावी सखीची. हो ना गं सखे, म्हणूनच तुला उठाय एवढा उशीर झाला की नाही? त्यावर सखी होकार देते. त्यावर लगेचच आता मुद्दामूनच जान्हवी कान्हाकडे बघते आणि हसत म्हणते, काय रे कान्हा, इतकं एका रात्रीत त्रास दिलास होय रे आमच्या सखीला? जरा वेळ घ्यायचा होतास आणि मग नंतर तुला काय हवं ते करायचं होतंस की. त्याबरोबर सखी म्हणते, जान्हवी अगं. त्याबरोबर कान्हा म्हणतो, जानू तू ना जरा गप्प बस, उगाच काही बडबड करत बसू नकोस, कळलं ना तुला? आणि मावशी, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की उद्या बाजारात जा आणि सामान घेऊन या वगैरे, ते सगळं तर ठीक आहे, पण आणायचं काय आहे त्याची यादी तर द्या. त्याबरोबर दाभाडे मावशी म्हणतात, कान्हा आता मी यादी बनवून द्यायची आणि मग तुम्ही सामान आणून द्यायचं, ते दिवस विसरा. आता बायको आली तुमची, लग्न झालं, आता तिच्या मर्जीप्रमाणे घरात सामान आणायचं, तिला विचारायचं. त्यावर मग सखीला आता टेन्शन येतं. सखी दाभाडे मावशींकडे बघायला लागते. त्यावर लगेचच आता दाभाडे मावशी म्हणतात, सखी अगं बाळा, काळजी करू नकोस, सगळं काय मी तुझ्यावरतीच नाही टाकत आहे. या कान्हाला काय असाच उपट सोडून द्यायचं आहे की काय? कान्हा, सगळं तिला विचारायचं, म्हणजे तिला एकटीला त्रास नाही द्यायचा सगळ्या गोष्टींचा. संसार दोघांचा आहे की नाही, मग दोघांनी मिळून सगळं ठरवायचं असतं, एकीवरती जोर धरायचा नाही. आता संसार तुमचा आहे म्हटल्यावर काय करायचं, कसं करायचं हे दोघांनी मिळून ठरवा. त्याबरोबर कान्हा म्हणतो, म्हणजे ठीक आहे सखी मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही म्हणजे यादी बनवा, तुम्हाला ज्या ज्या काही वस्तू का खरेदी करायची आहेत त्या सगळ्याची, आणि मग त्या हिशोबाने आपण बाजारात जाऊन सगळं घेऊ. त्यावर सखी म्हणते, आपण एक काम करूया, आपण मॉलमध्ये जाऊया आणि मॉलमध्ये गेलो की मग तिकडे आपल्याला सगळं साहित्य व्यवस्थित घेता येईल. एकदा का मॉलमध्ये गेलो किंवा मार्केटमध्ये पोहोचलो की मग काय काय घ्यायचं आहे ते आपल्याला ठरवता येईल, तसं एक एक वस्तू घेता येईल. त्यावर कान्हा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं आवरून घ्या, नाश्ता वगैरे करा, गोळ्या खा आणि मग त्यानंतर आपण निघू. दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत घरी परत येऊ काय? त्याबरोबर आता दाभाडे मावशी म्हणतात, तिने एकटीनेच नाही तर तू सुद्धा खाऊन जायचं आहेस, दोघांनी खाऊन घ्या आणि मग पटपट निघा. मग कान्हा आणि सखी नाश्ता वगैरे करतात. नाश्त्यानंतर ज्या काही गोळ्या खायच्या असतात त्या सगळ्या सखी खाऊन घेते आणि मग ते दोघंजणं आता बाजारात आलेले असतात. आता बाजारात आल्यावर सखीला बऱ्याच गोष्टी खरेदी करायच्या असतात, अगदी चादरींपासून, उशांपासून, गाद्यांपासून, बेडशीटपासून ते भांड्यांपासून, चमचे, ताटं, वाट्या, बेसिक घरामध्ये लागणारं साहित्य, रेशन, डाळ, तांदूळ, सगळं अगदी सखी खरेदी करते. आणि मग आता त्या दोघांची खरेदी पूर्ण झाल्यावर बिल देण्यासाठी कान्हा खिशाला हात लावतो. त्यावर सखी म्हणते, राहू दे, मी भरते बिल. त्याबरोबर आता बिल होतं 7,500 रुपये, 7,500. आता एवढे पैसे सखीकडे नसतात, सखीकडे जेमथेम 3,500 रुपये असतात. आता 3,500 रुपये सखीकडे असतात, पण उरलेले 4,000 रुपये जे असतात ते आता तिच्याकडे नसतात. मग काय करायचं हा प्रश्न तिला पडतो. त्यावेळी ती म्हणते की तुम्ही यातलं सामान कमी करा. त्यावर कान्हा म्हणतो, एक मिनटं, या सगळ्या गरजेला लागणाऱ्या वस्तू घेतल्यात आपण, यातलं काय कमी करणार? त्यावर सखी म्हणते, मग पैसे? त्यावर कान्हा स्वतःच्या खिशातले 4,000 रुपये काढतो आणि सखीला म्हणतो, हे घ्या. सखीला प्रश्न पडतो, याच्याकडे एवढे पैसे कुठले? त्यावर कान्हा सांगतो, विचार फार करू नका आणि लोडही बुद्धीला देऊ नका, हे पैसे मी स्वतः कमवलेल्या कष्टांचे. त्यावर सखी म्हणते, कमवलेले पैसे आहेत कसे? त्यावर कान्हा सांगतो, तुमच्याच गाडीवर ड्रायव्हर होतो ना मी, तेव्हा केलेल्या कामाचे पैसे दिले येताना सरकारांनी. त्यावर हे ऐकून सखी म्हणते, पुन्हा सरकारांकडनं पैसे घेतलेस? त्यावर कान्हा म्हणतो, मी काम करायचो त्यांच्यासाठी, मग पैसे तर त्या मला देणारच ना, माझा पगार आहे हा, मी ज्या 15 दिवस काम केलं त्या 15 दिवसांचा. त्यावर सखी मग ठीक आहे म्हणते. कान्हा पैसे भरतो तिथे. बिल भरून झाल्यावर तो म्हणत असतो, दोघांनी एकत्र मिळून केलं तर स्थिर सावर होईल, एकट्याने करण्याचा प्रयत्न केला तर सगळं बुडून जाईल. त्याबरोबर मग सखी म्हणते, जास्त बोलू नकोस, मदत कर मला सामान उचलायला.
कान्हा म्हणतो तुम्ही मुकाट चाला, मी सगळं सामान उचलतो. आणि मग तो सगळं सामान वगैरे उचलून आता घरी घेऊन येतो. सखी आणि कान्हा घरी आल्यावर मग लगेचच ते दोघंजणं सामानाची लावालाव मांडामांड करायला सुरुवात करतात. सखी झाडझटक करून घेते आणि कान्हा सामान लावत असतो. सखी कान्हाला सांगत असते कुठे काय ठेवायचं, कुठे काय नाही ठेवायचं. त्या हिशोबाने आता ते दोघंजणं छान करतात सगळं. आता कान्हाच्या घरात देवघर नसतं, त्यामुळे सखी एक छोटासा गणपती बाप्पाचा फोटो आणते, एक छोटी लक्ष्मी मातेचा फोटो आणते आणि तो घरामध्ये लावते. आणि मग आता म्हणते दाभाडे मावशींनी सांगितलं आहे घरात दूध उतून घालवायचं आहे, दूध घेऊन ये कान्हा. मग कान्हा जातो आणि दुकानातनं दूध घेऊन येतो. मग दूध आता सखी गॅसवरती उतून घालवते. त्यावर कान्हा म्हणतो दाभाडे मावशींनी आणखीन एक येताना निरोप दिलाय, खीर बनवा म्हणाल्या घरात आणि लहान मुलांना खाऊ घाला. त्याबरोबर सखी म्हणते खीर ठीक आहे बनवूया. त्यावर कान्हा म्हणतो मी मदत करतो. त्यावर सखी म्हणते नाही नको, मी माझं करेन. कान्हा म्हणतो ठीक आहे करा, काय करताय ते मला तरी बघू, करा खीर करा हां. मग सखी आता खीर बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते सगळं घेऊन येते. सगळ्यात आधी ती दूध तापायला ठेवते. आता कान्हा सखीची मजा बघत असतो. सखी आता दुधामध्ये गरम होतानाच शेवई फोडून टाकणार असते. त्यावर मग कान्हा तिला म्हणतो असं नसतं, पहिले शेवई तुपात परतून घ्यायची असते. मग आता कान्हा सखीला एक एक करून कशी खीर बनवतात त्यासाठी मदत करत असतो. तर इकडे आता काकी जी असते ती काकांना म्हणत असते हे बघा काहीही झालं तरी सखी आणि कान्हा पुन्हा या घरामध्ये यायला नको आहेत. जर सखीला हव्यात त्या गोष्टी मिळत राहिल्या तर सखी या घरात कधीच येणार नाही. तिच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे, जिव्हाळा, नाती, प्रेम, माया, आपुलकी. सध्या तिला चाळीत ते सगळं तर मिळते, पण त्याबरोबर जर तिच्या बेसिक गरजासुद्धा पूर्ण होत गेल्या, तिला पैशांचीसुद्धा कमी भासली नाही तर ती या महिन्याभरात इकडे येणार नाही. आणि मग सरकार चॅलेंज हारतील आणि त्यांना सगळं सखीच्या मनाप्रमाणे करावं लागेल. त्यामुळे मग आपल्याला सखीला आता मदत करावी लागेल. मला त्या सरकारला उद्ध्वस्त झालेलं बघायचं आहे. त्यावर मग काका म्हणतो तुझ्या मनात तरी काय आहे. त्यावर काकी म्हणते तेच जे तुमच्या मनात आहे. काका म्हणतो ठीक आहे मग उद्याच जाऊया लाडक्या पुतणीला भेटायला, सगळं सामान साहित्य घेऊन. त्याबरोबर आता काकी म्हणते हो तर जायला तर हवंच. मग आता काकी म्हणते उद्या नाही आजच जाऊया, म्हणजे आपल्याला तिची किती काळजी आहे हे तिला पण कळेलच की. मग आता काकी आणि काका हे दोघंजणं सखीला भेटण्यासाठी आलेले असतात. आता काकीला बघून सखी खूप खुश होते. तर काकी सखीला म्हणत असते सखी बाळा अगं तू घरात नाहीस म्हटल्यावर माझा दिवसच जात नाही गं. काकू 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 म्हणत माझ्या गोल गोल भोवती फिरायला आता कोणी नाही त्या घरात. कुल्फी आहे पण ती शाळेत जाते, क्लासेसनं जाते, तिला वेळ नसतो गं एवढा माझ्यासाठी. त्यावर सखी म्हणत असते काकू मलासुद्धा तुझी खूप आठवण येते गं. खरंच माझ्यावरती त्या घरात जर कुणी प्रेम केलं असेल, मला कुणी माया लावली असेल ना तर फक्त तू आहेस. मी सुद्धा तुझी खूप आठवण काढते. पण तुला माहिती आहे शेवटी मुलीचं लग्न झालं की तिचं सासरच तिचं घर असतं, असं तूच शिकवलं आहेस ना. मग आता मी माझ्या माणसांमध्ये माझ्या सासरी माझ्या घरी आली आहे. हां आता इथे मला रुळवून घ्यायला समजून घ्यायला तू नाही आहेस, पण बाकीची माणसं चांगली आहेत. त्यावर काकू म्हणते कोण म्हणालं तुझी काकू नाही आहे म्हणून, तुझी काकू कायम तुझ्याबरोबर असणार आहे सखी, कळलं ना तुला. हे बघ मी तुझ्यासाठी येताना काय काय आणलं आहे ते. आणि मग आता काका काकू सखीला सगळं साहित्य दाखवत म्हणतात सखी अगं लग्नानंतर मुलीला सगळा सारसंसार द्यायचा असतो भेट म्हणून. आता जर तुझे बाबा असते तर त्यांनी दिलंच असतं. राघव भाऊजींची खूप इच्छा होती तुझ्या लग्नात तुला हे सगळं देण्याची, पण आता ते नाही आहेत. म्हणून मग तुझ्या काकांचं आणि माझं हे कर्तव्य आहे की आम्ही राघव भाऊजींची शेवटची इच्छा पूर्ण केली पाहिजे. नाही खरं तर सरकारांनी करायला हवं होतं हे, पण वहिनी करतील असं वाटत नाही, म्हणून मग आम्हीच हे सगळं घेऊन आलो. त्यावर सखीच्या डोळ्यात पाणी दाटून येतं. ती भांडी कुंडी तो सर्व हंतरून पांघरुणाचा पसारा बघून. सखी म्हणते काकू काका तुम्ही हे सगळं घेऊन आलात हे बघून मला खरंच खूप भरून आलं आहे. पण मी हे सगळं साहित्य नाही घेऊ शकत. नाही कारण काय आहे ना, मी हे सगळं साहित्य घेतलं तर मग मी सरकारांना केलेलं चॅलेंज जिंकू नाही शकणार. मी त्यांना चॅलेंज केलं आहे की मी कुठल्याही पद्धतीची कोणाचीही मदत न वापरता चाळकऱ्यांबरोबर चाळीत राहून दाखवेन. मग तसं असताना मी तुमच्याकडनं हे साहित्य कसं घेऊ. प्लीज मला यातलं काहीही नको आहे, या तुम्ही. मग काका काकू तिकडनं निघतात. आता ते जात असताना रस्त्यात
कान्हा त्यांना भेटतो. आता कान्हा त्या दोघांनाही बघतो आणि त्यांच्या हातातलं ते सगळं सामानसुद्धा बघतो आणि म्हणत असतो, काय कशाला आला होता तिथे? अच्छा, बेबी सरकारांनी आणि मी पुन्हा कधीच घरी परत येऊ नये याची तरबीज करायला आला होतात का इथं? पण तसबीज कितीही केलीत ना तुम्ही तरी फायदा काहीच होणार नाही आहे. कारण फक्त महिनाभर जरी आम्ही इथे राहिलो तरी महिन्याभरानंतर पुन्हा आम्ही परत बंगल्यावर राहायला येणारच आहोत. त्यावर आता काका आणि काकू घाबरतात, पण तरीही काकू जरा धाडस दाखवते आणि कान्हाला म्हणत असते, हे बघ, आम्ही काय इथे कसली तजबीज वगैरे करायला आलो नव्हतो. आमची एकुलती एक पुतणी आम्ही तुझ्याबरोबर ह्या फालतू चाळीत पाठवली. आम्हाला तिची काळजी वाटत होती आणि म्हणूनच तिच्या काळजीपोटी आम्ही दोघं नवरा बायको तिला भेटायला बघायला आलो होतो आणि स्वतःच्या पुतणीच्या सासरी जायचं असे रिकामे हात हलवत हे आम्हाला बरोबर वाटत नाही, कळलं ना? आता सखी त्यांना बोलताना बघते. सखी विचार करते, कान्हा काका काकूंबरोबर एवढं काय बोलतोय? सखी बाहेर येते आणि आता ती लगेचच कान्हाला विचारते, काय रे, काय चाललं आहे? तू माझ्या काका काकूंना असं थांबवून का ठेवलं आहेस? कसल्या एवढ्या चौकशा सुरू आहेत तिकडे? त्याबरोबर कान्हा पुढे येतो आणि सखी शेजारी उभा राहत म्हणतो, काही नाही हो, तुम्ही आज खीर बनवली आहे आपल्या घरात, म्हणजे एवढं गोडाचं बनवलं आहे, आपण नव्याने संसार थाटतो आहे. तर मग काका काकूंना म्हणत होतो की तुम्ही पण असे न खाता जाऊ नका घरातनं, तुम्हीसुद्धा आमच्या छोट्याशा घरातनं वाटीभर का होईना पण खीर खाऊन जा. नाही म्हणजे भरपूर नाही आहे पण थोडं तर आहेच ना आपल्याकडे सुद्धा. त्यावर सखी म्हणते, हो काका काकू या ना आतमध्ये परत प्लीज, मी खीर बनवली, तुम्ही खीर खाऊन जा. तुम्हाला माहिती आहे का, लग्नानंतर आम्ही पहिली चूल मांडली आहे ना म्हणून. त्याबरोबर काकी म्हणते, हो चालेल ना, का नाही, तुझ्या हातचं खाल्ल्याशिवाय मला कसं चैन पडेल? आज माझी लेक असती तर मी थांबलेच असते ना गं. मग तू सुद्धा माझी मुलगीच आहेस सखी. आणि मग सखी आता खीर देते. काकू खीर खाते आणि चव तिला खूप आवडते. आता सखीला तर काहीच स्वयंपाक करता येत नाही, मग सखी कसं एवढा चांगला स्वयंपाक बनवणार? मग काकू म्हणते, खीर कोणी बनवली गं सखी? खरंच तू केलीस? त्यावर लगेचच जान्हवी तिथे आलेली असते. ती म्हणते, तिने नाही, त्यांनी केली. त्याबरोबर मग आता लगेच इकडे गौतम म्हणतो, त्यांनी म्हणजे? त्याबरोबर आता दाभाडे मावशी सांगतात, त्यांनी म्हणजे त्या दोघा नवरा बायकोंनी मिळून केली. आता संसार दोघांचा आहे म्हटल्यावर काम तरी एकीने का करायचं? प्रत्येक गोष्ट दोघांनी मिळून करायला पाहिजे ना, म्हणून खीरही दोघांनी मिळून केली. आता हे ऐकून काकीला खूपच आनंद होतो. काकी म्हणते, वा, हिचा संसार तर इकडे छान फुलायला लागला आहे, प्रेमाचे रंग बहरायला लागले. असेच प्रेमाचे रंग बहरत राहू दे आणि सखी या चाळीतच गुरफटून जाऊ दे. पुन्हा कधीच ती त्या बंगल्यावर नको यायला, कमीत कमी या महिन्यात तर नाहीच नाही. म्हणजे ती तेजस्विनी स्वतःहूनच हारेल आणि बरोबर तिच्या हातातून सगळं निसटून जाईल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लपंडाव मालिका कशी वाटते ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.